चांदूर बाजार तालुक्यात 9 एप्रिल रोजी सकाळी 4:30 वाजतापासून 7:30 वाजेपर्यंत अचानक अकाली पाऊस कोसळला व गारपीट झाली। तालुक्यातील कोदोरी, थुगाव पिंपरी, शिरसगाव कसबा, माधाण या गावातील शेतात असलेल्या गहू, कांदा, संत्रा, केळी, आंबा या पिकांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने अतोनात नुकसान झाले। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी व विमा द्यावा अशी मागणी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। चांदूर बाजार तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मागील काही वर्षापासून सतत होत असलेल्या अवकाळी अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकरी हैराण झाला आहे व आर्थिक संकटातही सापडलेला आहे। प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी व विमा द्यावा अशी मागणी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी वर्गांकडून केली जात आहे। अचानक अवकाळी पावसाने चांदूर बाजार तालुक्यातील कोदोरी, थुगाव पिंपरी, शिरसगाव कसबा, माधाण या गावातील शेतात असलेल्या गहू, कांदा, संत्रा, केळी, आंबा या पिकांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने अतोनात नुकसान झालंय। अंकुश लंगोटे, उमेश चौधरी, रवी काशीकर हे कांदा उत्पादक शेतकरी आहेत। रवींद्र लंगोटे, ऋषभ लंगोटे, मनीष लंगोटे, नितीन सोलव हे गहू उत्पादक शेतकरी आहेत व यांचे अतोनात नुकसान झाले आहे। अरविंद लंगोटे, राहुल टिपरे, शंकरराव काशीकर हे संत्रा उत्पादक आहेत व गारपिटीने संत्रा गळून यांचंही नुकसान झालं आहे।